रामकृष्ण हरी. नमस्कार. वनस्पतीची ओळख या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. बघा मित्रांनो आणि बंधू भगिनींनो, तुम्हाला मी आज एक पदार्थ खाण्यासाठी सांगत आहे. हा पदार्थ तुम्ही जर खाल्ला तर तुम्हाला हे होणारे आजार होणार नाही. तर तुम्हाला कुठला आजार असेल, तुम्हाला ब्लॉकेज असेल तर तुमच्या शरीरातला ब्लॉकेज निघून जाईल, तुम्हाला अटॅक येणार नाही, तुम्हाला हृदय विकारासंबंधीचे सर्व आजार पूर्णपणे बरे होतील, तुमचे केस आकाली पांढरे झाले असेल तर ते काळे होतील, गळत असतील ते भरभक्कम होतील, तुम्हाला टक्कल पडले असेल तर टक्कलावर केस येतील, तुम्हाला सांधेवात असेल तर सांधेवात होणार नाही, गुडघे दुखणार नाही, हातपाय सुजणार नाही आणि तुम्हाला ऍसिडिटी छातीमध्ये जर जळजळ होत असेल तर ते जळजळ पण होणार नाही. बघा इतके फायदे आहेत ते. तर तो पदार्थ कुठला आहे तर बघा इथे तुम्हाला तो दिसून जाईल. तो पदार्थ म्हणजे खुरसणी, ज्याला खुरसणी म्हणतात, कारळे म्हणतात, काही भागात कारळे म्हणतात, काही भागात खुरसणी म्हणतात, काही भागामध्ये रानओवा म्हणतात, काही भागामध्ये काळे तीळ म्हणतात, असे याचे अनेक नाव आहेत. परंतु आपल्या महाराष्ट्रामध्ये याची चटणी प्रसिद्ध आहे. पूर्वीचे लोक याची चटणी खायचे. तर एकदम जबरदस्त असे हे कारळे आणि खुरासणी याच्या चटणीचा मी किंवा याचा तुम्हाला मी उपाय सांगत आहे. तर बघा हा पदार्थ आपल्याला खायचा आहे. सांगितल्याप्रमाणे खा, व्यवस्थित वापर करा तर तुमचे हे सगळे आजार बरे होतील. त्याच्यासाठी तुम्हाला हे खुरसणी काय करायची आहे, ती तव्यावर भाजून घ्यायची आहे, ती काचेच्या बरणीमध्ये ठेवायची आहे ती. आणि बरणीमध्ये ठेवल्यानंतर रोज आपण पोहे खातो त्या पोहे खायच्या चमच्याने किंवा आपण बडीशेप खातो तेवढी घ्यायची आहे आणि रोज सकाळी उपवासी पोटी चावून 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 खायचं आहे, संध्याकाळी जेवण झाल्याच्या नंतर खायचं आहे. तर बघा हे खुरासणी खाल्ल्याच्या नंतर तुम्हाला अटॅक येणार नाही, तुमच्या हृदयामध्ये कधी मरेपर्यंत तुम्हाला ब्लॉकेज होणार नाही, हमेशा घेतलं तर मरेपर्यंत तुम्हाला ब्लॉकेज होणार नाही, तुमचे केस पांढरे होणार नाही, तुमचे केस गळणार नाही, टक्कल पडणार नाही, तुमचे हातपाय दुखणार नाही, गुडघ्याची कटकट, गुडघ्यामध्ये येणारा कटकट आवाज येणार नाही, तुमच्या गुडघ्यामध्ये जे वंगण संपलेलं असतं ते वंगण देण्याचं काम हे कारळे खुरसणी करत असतात. तर बघा असा याचा जबरदस्त उपाय आहे. तुमचे सांधेदुखी, गुडघेदुखी, कंबरदुखी हे सगळे आजार तुम्ही हे सांगितल्याप्रमाणे खा. काय करायचं आहे, भाजून आणि काचेच्या बरणीत ठेवा आणि एक चमचा सकाळ संध्याकाळ खायचा आहे. खाल्ल्यानंतर हे किती दिवस खायचं तर हे 60 दिवस खायचं आहे. 60 दिवस खाल्ल्याच्या नंतर तुमचे हे सर्व आजार पूर्णपणे निघून जातील. काही लोक पुन्हा कमेंट करतात की याचा रिझल्ट कधी येईल. याचा रिझल्ट तुम्हाला कमीत कमी 60 दिवस याचा कोर्स करावा लागेल. 60 दिवस कोर्स करायचा आहे, 60 दिवस खायचा आहे. 60 दिवस खाल्ल्याच्या नंतर तुम्हाला 60 दिवसाच्या नंतर याचा रिझल्ट येईल. हळूहळू तुमचे केस काळे व्हायला सुरुवात होईल, हळूहळू तुमचे ब्लॉकेज वगैरे तुम्हाला होणार नाही, हृदयाचे विकाराचे आजार होणार नाही, ते तुम्हाला वात असेल तर तुम्हाला वात होणार नाही, गुडघ्यातला कटकट असा आवाज येणार नाहीये. तुम्हाला जर निद्रानाश असेल, झोप लागत नसेल चांगली तर तुम्हाला चांगली झोप लागेल. ज्यांच्या झोपाच्या गोळ्या असतील त्यांच्या झोपाच्या गोळ्या सुद्धा बंद होऊन जातील, असा याचा उपाय आहे. त्याचप्रमाणे काही लोकांना जर जखम असेल तर याचं ऑइल, याचं तेल भेटते. या तेलाने तुम्ही जर याचं तेल नुसतं जखमेवर सोडलं तरी जखम 7 दिवसात भरते. किंवा तुम्ही कुठलं जखमेवरचं औषध असेल तर ते औषध तुम्ही या खुरासण्याच्या तेलामध्ये सोडू शकता. तेलामध्ये सोडल्याने 100% तुमची जखम पूर्णपणे बरी होऊन जाईल. किंवा कुठलंही औषध तुम्ही जर याच्या तेलामध्ये खाल्लं तर तुम्हाला ते औषध 100% लागू पडेल. असा या कारळे खुरासण्याचा आयुर्वेदामध्ये उपाय आहे, केलेला आहे, अनुभव सिद्ध उपाय आहे. आणि हा अनुभवी उपाय सिद्ध मी तुमच्यापर्यंत शेअर केलेला आहे. तर बघा मित्रांनो आणि बंधू भगिनींनो, याचे खूप असे फायदे आहेत. तर हे सांगितल्याप्रमाणे खा. कमीत कमी दिवसातून 2दा खा. जास्त वेळा खाल्ला तरी चालेल, याचा कुठलाही साईड इफेक्ट नाही. कमीत कमी 2दा खा आणि 60 दिवस खा. असं 60 दिवस उपाय खाल्ल्यानंतर तुमचे आजार पूर्णपणे बरे होतील. आणि तुम्ही कायमस्वरूपी जरी खाल्ले तरी चांगलंच आहे, कुठलाही साईड इफेक्ट नाही. तुमच्या शरीरामध्ये तुम्हाला कधी ब्लॉकेज, हृदय विकाराचा झटका येणार नाही, तुमचे केस अकाली पांढरे होणार नाही, टक्कल पडणार नाही, तुम्हाला झोप चांगली लागेल. बघा तुमचे गुडघे सुजत असेल, हातपाय सुजत असेल ते थांबून जातील. तुमच्या हृदयामध्ये म्हणजे जळजळ होत असेल ती जळजळ कधी होणार नाही. तुम्हाला कधी हृदयामध्ये जळजळ झाली तर तुम्ही गोळी खाता, औषध खाता, तात्पुरतं बरं होते, पुन्हा खाते. कधी शिळं खाल्लं, गरम खाल्लं तर हृदयामध्ये जळजळ होते, ते तुम्हाला कधी होणार नाही. जर खाल्ले तर 2 सेकंदामध्ये तुमची जळजळ थांबणं बंद होते. तुम्ही गोळी घेऊ नका. कधी काळी तुम्हाला जर जळजळ झाली तर एक चिमूटभर तुम्ही एक चमच्याभर खुरसणी भाजून आणि खाऊन बघा. 2 सेकंदामध्ये जर जळजळ नाही थांबली तर मग मला नक्की कमेंट करा. तर बघा याचा असा हा जबरदस्त उपाय आहे. अशाच उपायांसाठी, अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला उद्या भेटू नवीन माहिती, नवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत धन्यवाद. रामकृष्ण हरी. जय धन्वंतरी भगवान.